खालापूरमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात एकंदरीत तुम्ही त्या ठिकाणी खालापूरमध्ये जी काय घटना घडली, जी काय रिसालवाडीमध्ये अत्यंत दुर्दैवी बाब आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। ज्यावेळेला शासनाला कळलं ताबडतोब तिथं पहिले गिरीश महाजन गेले, आमचे उदय सामंत गेले, दादा भुसे गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे आमचे मंडळी गेलेले आहेत। आता पुनर्वसन मंत्री पण पोहोचले तिथे, आमदार तिथे पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना कळलं तिथे तिथं पोहोचलेले आहेत। आता जी काय बाब आहे ही निसर्गाने त्याच्यावरती कोप केलेला आहे, परंतु दरडग्रस्त म्हणून तो काय गाव घोषित नव्हता किंवा असं नाही आहे की दरडग्रस्त होता आणि शासनाने दुर्लक्ष केलंय, असं काय नाही आहे। निसर्गाने केलेला अन्याय आहे। याचा अर्थ असा की जर दरडग्रस्त नव्हता तर असे पण गाव आहेत त्यांना पुन्हा नव्याने आकलन करण्याची गरज आहे। जर नव्हता तरी दुर्घटना चांगलं आहे ना की ज्या डोंगराच्या पायथ्याला राहणारी गावं आहेत हे हळूहळू वर्षानुवर्ष राहत आलेले आहेत की आता नवीन राहायला गेले अशातला भाग नाही आहे। अगदी 100, 200, 300 वर्षापासून पण राहत आहेत, परंतु जे काय भूकंपाचे सौम्य धक्के बसतात किंवा काय बसतात त्याच्याने अथवा जे काय पाणी ज्या कातळावरती माती असते तो मातीचा थर असतो त्या कातळामध्ये आणि मातीच्या मध्ये पाणी झिरपून 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 जी माती लूज होते आणि त्याच्यामुळे ही दरड येते। हा पहिला नियम आहे, कारण आम्ही पाहिलं की जे आमच्या भागामध्ये जे काही 2-3 वेळेला दरडी कोसळल्या त्याला मेन कारण त्या मातीमध्ये पाणी ज्या काय झिरपा होतो त्या पाण्याच्या झिरप्यामुळेच त्या दरडी कोसळतात, नाही तर कातळावरची माती दुसरी कसं काय कोसळणार, हा भाग आहे।